मोठी बातमी समोर येते। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याच्या मागणीला सर्वपक्षीय 100 आमदारांनी पाठिंबा दिलाय। भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीला सर्वपक्षीय आमदारांनी पाठिंबा दिला आहे। सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य शासनाने केंद्राकडे आग्रह धरत शिफारस करण्याची विनंती केली होती। याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान मोदींना मुनगंटीवार यांच्या मागणीला सर्वपक्षीय 100 आमदारांचा पाठिंबा आहे। तब्बल 100 आमदारांच्या सह्यांची पत्र आज सादर केले जाणार आहेत। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याच्या मागणीला सर्वपक्षीय 100 आमदारांनी पाठिंबा दिलाय। भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीला सर्वपक्षीय आमदारांनी पाठिंबा दर्शवलाय। मुनगंटीवार यांनी राज्य शासनाने केंद्राकडे आग्रह धरत शिफारस करण्याची विनंती केली होती। याबाबत तब्बल 100 आमदारांच्या सह्यांची पत्र आज सादर केले जाणार आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। चेतन, काय अधिकची माहिती? निश्चितच पाहिलं असं नीलम की महात्मा ज्योतिबा असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील यांचं कार्य, समाजकार्य संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सुधीर मुनगंटीवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदर्भात आता नवीन प्रस्तावही तयार करण्यात येत आहे, जो आज विधानसभा कामकाजामध्ये मांडला जाईल आणि या प्रस्तावाला जवळपास 100 आमदारांनी आपल्या सहीनिशी पाठिंबा दिलेला आहे। हे सर्वपक्षीय आमदार आहेत। त्याच्यामध्ये भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील किंवा माजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील, शिवसेनेचे आमदार आमच्या पाडवी असतील किंवा राष्ट्रवादीचे संजय बनसोडे असतील, अशा ठाकरे गटापासून राष्ट्रवादीपर्यंत सर्वपक्षीय आमदारांनी सह्या करत या एकमुखी ठरावाला पाठिंबा दिलेला आहे। आता या संदर्भातील प्रस्ताव आहे तो आज विधानसभेत मांडला जाईल आणि तो केंद्राकडे पाठवण्याची तयारी केली जाईल। एकूणच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा आणि हा सर्वोच्च पुरस्कार देऊन या दोन्हीही पती पत्नींचा गौरव करावा, या दोन्हीही महापुरुषांचा गौरव करावा अशी मागणी मुनगंटीवार यांनी केलेली आहे। जी, धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।